एक प्रश्न विचारू का? म्हणजे एवढ्या घाईत लग्न का करताय? म्हणजे मुलीच्या बापाला तर घाई असतेच, पण तुम्हाला का? म्हणजे कारण म्हणजे मी सांगू का? काय दादूच्या पत्रिकेत लग्नाचा योग आत्ताच आहे, नंतर बराच काळ योगच नाहीये. हा आणि बाई आजीला असं वाटतं सगळ्या गोष्टी अगदी वेळेत व्हाव्यात म्हणून. अच्छा, असं आहे का? हा. बरं बरं, मग ठीक आहे. साकेत, तुला मुलीला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचार, काय बोलायचं असेल तर बोलून घे ना. काय देसाई, चालेल ना? हो हो हो, तसंही हल्ली सगळे निर्णय मुलंच घेतात, नाही का? आपण फक्त त्यांच्या निर्णयाला हो म्हणायचं. खरे, विचारा साकेतराव, जे हवं ते विचारा. मला काहीच विचारायचं नाहीये. देसाई, तुमचं साकेत आहे ना, थोडा लाजरा बिजरा, पण बोलेल. भैया कितना जड आहे. हे घे, घे लवकर. काय गे, तुझ्या बरोबर फिरते याचा अर्थ असा नाही ओझी उचलत फिरणार आहे मी. हो बेबी ताई. ताई कोणाला म्हणतेस ग? हा, तुझ्यासारखं भिकारडं नशीब घेऊन जन्माला नाही आलीये मी. ताई म्हणायचं नाही मला, मालकीण म्हणायचं. काय मालकीण? चल, हे सगळे फ्रुट्स आणि हे भाजीपाला वगैरे ना सगळं तू घे, मी नाही. बाई, केवढं उकडतंय मला. ते तिथे कोपऱ्यावर उसाचा रस मिळेल तुम्हाला. उसाचा रस? मी नाही पिणार उसाचा रस. एक कोल्ड कॉफी पिऊन आले. घे. बाई, अहो किती सामान आहे. द्या द्या द्या, मला द्या. नाही असू दे, पण तुम्ही कसे काय इथे? हो द्या द्या द्या, मला द्या. अहो नाही. द्या ना द्या ना. हा, द्या, तेवढीच माझी मदत होईल ना. तुम्ही घरात दिवसभर किती राबत असता, मला काही दिसत नाही का? ते घरात जे आमच्या बेबीमुळे जे काही घडतं ना, त्यामागे खरं तर माझीच चूक आहे. तुमची? हो, म्हणजे आता बघा ना, एकतर मी घर जावई, दुसरं म्हणजे मी आयुष्यात फार काही केलेलं नाहीये. पण आता बाई सुद्धा मला काही करून दाखवायची संधी देणारच नाही. अहो बाई देतील तुम्हाला संधी. प्रेमळ आहेत त्या करतील बघा माफ. त्या नाही हो माफ करणार, नाही करणार त्या माफ. अहो भाऊजी, तुम्ही असं रडू नका हो. तुमची अवस्था कळतीये मला. हा, कळतंय ना? हो. बघा माई, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात म्हणून मी तुम्हाला बोलतोय. तुम्हाला सांगतो, माझी एक स्वतःची जमीन आहे. आता त्या जमिनीवर अनिकेत सारख्या हुशार पोराने एखादी छान शाळा सुरू केली तर केवढं पुण्याचं काम होईल की नाही. पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही हो. मी कधी काहीही बोललो ना तर मला कोणी सिरियसलीच घेत नाही. मग तुम्ही अनिकेतशी बोला ना, तो करेल तुमचं काम. नाही हो, एकदा कानफाट्या नाव पडलं तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत. अनिकेत पण नाराज आहे ना माझ्यावर. आता अनिकेत समोर माझी बाजू कोण मांडणार? तेही खरंच आहे. कोण मांडणार तुमची बाजू? छवी तर ऐकून सुद्धा घेणार नाही. तेच तर. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघाल का? मी काहीतरीच काय? मी कसं बोलीन? बरोबर आहे म्हणा तुमचं, बरोबर आहे. तुम्ही मला कशाला मदत कराल ना? माझं आयुष्य असंच जाणार आहे, बेबीची बोलणी खाण्यात, टोमणे खाण्यात. सगळेच टोमणे मारतात मला, मला काही जमत नाही म्हणून. सगळेच. माझं या जगात कोणी राहिलेलं नाही, मला कोणी संधी देत नाही. उद्यापासून मीच ही फळं वगैरे विकायला घेतो. ते कसं आहे काय भाऊ, हे 50 भाऊजी ऐका ना, मी प्रयत्न करून बघते अनिकेतशी बोलायचा. तो करेल काहीतरी. खरंच माही? हो, मी बोलून बघते ना त्याच्याशी, तो काहीतरी नक्की करेल. माई, तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात. नाही, काय करताय तुम्ही? चला घरी जाऊया. चला चला. अरे कलिंगड विसरलो. द्या द्या, मला द्या. अहो नाही भाऊजी, खूप खूप उपकार झाले हो तुमचे खरंच. वेडी वत्सला.
राजगुरूंच्या बरबादीचं कारण होणारे ही. मम्मा, तुझा खूप विश्वास आहे ना हिच्यावर? आता बघ हीच कशी वाट लावते तुझी. मम्मा, मी नाही हा, ही. अहो तसं असेल तर आमची पसंतीच आहे. अहो बाई, राजगुरूंचं नाव आणि काम इतकं मोठं आहे ना की कुणाही मुलीच्या बापाला तुमच्याशी सोयरीक जुळली तर आपली मुलगी सुस्थळी गेली असंच वाटेल. या लग्नाला आमचा होकार आहे. मग काय जमलंच की, होय ना बाई आजी? हो हो. मग हे लग्न ठरलं असं समजू ना. चला तोंड गोड करा. काय झालं? मनात काही शंका असेल तर विचारू शकता. तुम्हाला स्वातीला एकटीला भेटून काही बोलायचं आहे का? नाही. तेच ना, म्हणजे कुणाला काही प्रॉब्लेम नाही. आता ठरवूनच टाकूया की उगाच विषय रेंगाळत कशाला ठेवायचा, नाही का? मी तर म्हणते मुहूर्तच काढूया. मुहूर्ताची बोलणी कधी करायची आहेत हे आम्ही सांगू तुम्हाला. हॅलो हॅलो मिस्टर देसाई, मी अनिकेत, साके दादाचा लहान भाऊ. आय एम सो सॉरी, पण आम्ही पुढच्या 2 दिवसात तुम्हाला आमचा फायनल डिसिजन कळवतो. याचा अर्थ काय समजायचा बाई आजी? अनिकेत, अरे बाई आजी, अगं म्हणजे आपण सगळे जरा एकदा डिस्कशन करू आणि मग त्यांना कळू असं म्हणायचं होतं. नाही म्हणजे कसं आहे, शेवटी 2 माणसांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नाही का? बाय द वे मिस्टर देसाई, मी तर म्हणतोय की तुम्ही सुद्धा एकदा विचार करा शांतपणे. हो, तुमच्या एकुलत्या एक मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. शांतपणे विचार करा आणि आम्हाला कळवा. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. चल स्वाती. बरं बाई, येतो आम्ही. तुमचा निर्णय कळवा आम्हाला. बाय 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 बाय. बोलले वाटतं. ऍक्च्युली आज मी शांभवींनी राजीनामा दिलाय. त्यामुळे मीच त्यांना इथे या म्हणून. नाही कसं आहे, राजीनामा अप्रूव्ह करायला बाईजीची सही लागेल ना, म्हणून त्यांना इथे घेऊन. राजीनामा? राजीनामा दिलाय तर तो घेऊन घरी यायचं. हिला कशाला आणलंय सोबत? शांभवी, तू खरंच राजीनामा देतेस? हो बाई आजी. आणि मला काय वाटलं, नाही म्हणजे राजीनामा काय हा तर आपण स्वीकारू, पण फेअरवेल पार्टीचं काय? नाही म्हणजे आता इथून पुढे मी शांभवी आपल्याला कधी भेटतील नाही भेटतील काय माहिती ना. त्यामुळे त्यांना मुद्दाम इथे घेऊन आलो. हे बाय द वे छवी, आज फ्रीज मध्ये ना आईस्क्रीम ठेवले, जरा सगळ्यांसाठी आण ना बोल मध्ये सर्व करून प्लीज. जा 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 जा. मी शांभवी, अहो तुम्ही उभ्या का? बसा ना प्लीज, हॅव अ सीट. मुद्दा म्हणलंय त्या फिरंगेने तिला इकडे. त्या फिरंगेला दादूचं आणि त्या शांभवीचं लग्न लावून द्यायचंय. पण या फिरंगेला कळतच नाहीये
ती मुलगी दादूसाठी योग्यच नाहीये. ती काही वेडी आहे का? मला कळत नाही का? असं वाटतं कधी कधी ना फेकूनच मारावं त्याला. मला म्हणे मोठा आईस्क्रीम घेऊन ये. आईस्क्रीम हवंय. आत्ता फिरंग्याला कळेल मला नक्की काय म्हणायचंय ते. वाचला तुझा राजीनामा. सॉरी भैयाजी, मी राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसात जे काही झालं नाही काय झालं काय? मी लग्नाला नकार दिला. मग भैयाजी, त्यानंतर मी इथे काम करत राहणं सगळ्यांसाठीच खूप त्रासदायक होईल. त्यापेक्षा मी नोकरी सोडलेलीच बरी. तेच सगळ्यांच्या हिताचं. शांभवी, सगळ्यांच्या नको, आपण आता फक्त तुझ्याबद्दल बोलूया. तुझा निर्णय पक्का आहे? तू आपल्या निर्णयावर ठाम आहेस का? हो भैयाजी. शांभवी, तुझा हा वरवरचा नकार मी बदलून दाखवेन आणि घरात सगळ्यांना दाखवून दे तुझं दादावर प्रेम आहे. हो हो, परफेक्ट टायमिंग छवी, परफेक्ट टायमिंग. थँक्यू सो मच. ठीक. तुझं फेवरेट पिस्ता आईस्क्रीम. क्या बात है, थँक्यू. दादू, तुझं फेवरेट पेरू आईस्क्रीम. शांभवी, भैयाजी, प्लीज आईस्क्रीम खा. नाही कसं आहे, आईस्क्रीम खाल्ल्याने ना डोकं जरा असं थंड राहत. त्यामुळे मग शांतपणे विचार करता येतो. यु नो व्हॉट, आमच्याकडे म्हणजे राजगुरूंकडे असं म्हणतात की कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो भरल्या पोटी घ्यावा. हे म्हणजे कसं, आपला मेंदू निर्णयावर नीट फोकस करू शकतो. त्यामुळे आधी छान सगळे आपण आईस्क्रीम खाऊयात आणि मग बोलूयात. शांभवी, मी तुला माझं मत सांगते बघा. म्हणजे तू मान्य करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण मुळात जे काही घडलं ना, त्यात दोष कोणाचाच नव्हता. कोणाचीच चूक नव्हती आणि तुझी तर नव्हतीच नव्हती. तू तुझा निर्णय घेतलास आणि तू त्यावर ठाम आहेस. नाही, कारण काही असेल, पण त्यासाठी तू नोकरी सोडायची मला नाही वाटत तू नोकरी सोडावीस. आणि मला वाटतं आपण सगळे, इनफॅक्ट तुम्ही दोघं सुद्धा इतके समजूतदार आहोत की या दोन गोष्टी एकमेकात अडकून त्याचा गुंता करणार नाही. करेक्ट आहे, मला पण तसंच वाटतंय. पण माझ्यामुळे जर कोणाला वाईट वाटणार असेल, सतत मी डोळ्यासमोर राहिल्याने कोणाला जर त्रास होणार असेल, सतत जर कोणी दुःखी राहणार असेल, तर ते मला नाही बघून. साकेत सरांना जो त्रास होतोय तो कळतोय मला. शांभवी, रिलॅक्स. तुम्ही आधी आईस्क्रीम घ्या ना प्लीज. छवी, छवी इकडे ये, जरा बोलायचं. काय आलं? ये. काय झालं? कुठलं आईस्क्रीम दिलंस तू मला? हा, ते पिस्ता नाहीये, कुठलं तरी चिली फ्लेवरचं आईस्क्रीम आहे. तुला जेव्हा ते आईस्क्रीम दिलं तेव्हा नाही कळलं तुला? नाही. चिली फ्लेवर आणि पिस्ता आईस्क्रीम यातला रंगांमधला फरक पण नाही कळला तुला? म्हणजे वर्षानुवर्ष तुझं फेवरेट असलेलं पिस्ता आईस्क्रीम ते नाही ओळखू शकलास.
आणि 4 दिवसांपूर्वी आयुष्यात आलेल्या व्यक्तीला तू बरोबर ओळखलंस. हे समजवण्यासाठी एवढं सगळं केलंस तू. वाव वाव नाहीस. हा पण ऐक ना छबी, पण इथे प्रश्न खूप वर्षांचा नाहीच आहे छबी. यु नो व्हॉट, कधी कधी आयुष्यभर एकत्र राहून पण एकमेकांना नीट ओळखत नाही लोक. पण कधी कधी एका भेटीतच वर्षानुवर्ष जुनी ओळख असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला अजून पण असंच वाटतं, साकेत दादासाठी शी इज द वन. सावकाश, काय झालं तुम्हाला? तुम्हाला ठसका कसा लागला अचानक? एक मिनिट, किती घाम आलाय तुम्हाला? काय हे अहो, सावकाश खायचं ना आईस्क्रीम. पाणी देते, सॉरी. घ्या ना पाणी, प्या, बरं वाटेल. याची बघतेस ना? सावकाश सावकाश. बरं वाटतंय? हं? हो, काय हे? हो, किती तिखट टाकलेत आईस्क्रीम मध्ये. खोकला येणारच ना, एवढं तिखट आईस्क्रीम कोण खातं? काय सर? किती काळजी आहे मी शांभवींना, किती प्रेम आहे. स्टील त्यांनी लग्नाला नकार दिलाय. थांबा, हे का? तुम्हाला बरं वाटेल. मला तर स्ट्रॉंगली असं वाटतंय की काहीतरी मेजर कारण आडवं येतंय. तुला नाही का असं वाटत आपण ते कारण शोधायला हवं? यु नो व्हॉट, मला काय वाटतं, आपण ना मी शांभवीच्या घरी जाऊ आणि डिरेक्टली लग्नाची मागणी घालू. काय अरे अनिकेत, बरोबर बोललास तू. हं? माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, पण माझ्या नाही लक्षात आलं. जाऊया, घरी जाऊया हिच्या आणि घरच्यांकडे हिला रीतसर लग्नाची मागणी घालू. अगं काय माई, तुझी कामं अजून पण सुरूच आहे? नाही रे, झाली सगळी कामं. साकेतला काढा बनवून ठेवते. यार आता साकेत दादा काय झालं? आईस्क्रीम खाल्लं की त्रास होतो ना त्याला. हा, मग काढा घेतला म्हणजे त्रास होणार नाही म्हणून करून ठेवतेय. ग्रेट. असं तू एकदम कोणाला काय हवंय बरोबर माहिती असतं तुला. तुला हवाय काढा? नको, मी पाणी पितो ना. पाणी पितो आणि जातो. माई, बाय द वे, बाई आजी शांभवीच्या घरी जाणार आहे, तिला मागणी घालाय. हो, वा. माई, एक विचारू, पण ऑनेस्टली उत्तर देशील ना? तुला शांभवी कशी वाटते? प्लीज प्रामाणिकपणे उत्तर दे. छान वाटतंय. वागण्या बोलण्यात तरी सुसंस्कारी आहे, कामाला हात चांगला आहे. तिने साकेतला छान सांभाळलं पाहिजे. आपल्या आणखीन काय अपेक्षा असणार आहे? काय रे? सो तुझ्याकडनं ग्रीन सिग्नल आहे म्हणजे? आय मीन तुला ओके आहे, राईट? हो, ओके म्हणजे काय? बेस्ट 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 बेस्ट. चल मी आवरतो जरा. ओके, बाय. अनिकेत, माझं जरा काम आहे तुझ्याकडे. बोल ना. तू मोरू भाऊजींना थोडी मदत करशील का? कसली मदत? अरे, बेबीतही त्यांना कसं वागवतात ते आपण सगळे बघतोच. शिवाय बाईंसमोर त्यांना काही कामात विशेष करून दाखवता आलं नाही हे त्यांना जरा सलतंय, मनात वाईट वाटतंय.
शिवाय बाईंसमोर मी स्वतःला सिद्ध करू शकलो नाही, माझ्यावर कोणाचा विश्वास नाही, मी अगदी नालायक आहे असं काय काय म्हणत होते रे. मला कसं तरीच झालं ऐकून. त्यांना ना काहीतरी करून दाखवायचंय. हे सगळं तुला मोरुगकांनी सांगितलं होतं का बोलायला? मोरुगका, तुम्ही इथे लपून आमचं बोलणं ऐकत होतात का? माई, मला नव्हतं माहिती ते इथे आहेत ते. नाही नाही नाही, माईंची यात काही चूक नाही आहे. खरं तर मीच तिथे लपून ऐकत होतो. खरं म्हणजे मी स्वतःच तुला हे विचारणार होतो, पण मला असं वाटलं तू ऐकून घेशील की नाही, म्हणून मी मग माईंजवळ बोललो. बेबीमुळे या घरात माझी काहीही किंमत उरलेली नाही. माझ्या आजवर खूप चुका झाल्या अनिकेत, पण आता मला असं काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यामुळे बाई आजींना माझ्यावर विश्वास बसेल. त्यांच्या नातवंडांप्रमाणे त्यांना माझाही अभिमान वाटेल. मोरुगका प्लीज रडू नका, प्लीज. अनिकेत, तू अगदी तुझ्या वडिलांसारखा आहेस. शरदराव पण असेच होते, मोठ्या मनाचे, सगळ्यांना मदत करणारे. माझ्या आणि बेबीच्या लग्नाला बाई आजींचा विरोध होता तेव्हा शरदराव मध्ये पडले, त्यांनी बाईंना समजावून सांगितलं. आज मी तसाच तुझ्याकडे आशेने पाहतोय. मला फक्त एकदा मदत कर, एकदा माझा शब्द बाईंकडे टाक, मग बघ मी किती छान काम करून दाखवतो. मान्य आहे माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण मला प्लीज एक चान्स दे, प्लीज. आज तुझे वडील जर असते तर. मोरुगका, ओके ओके, प्लीज प्लीज, तुम्ही आधी प्लीज शांत व्हा. ओके ठीक आहे, आपण करू काहीतरी. ओके करू. मला सांगा, तुम्हाला काय काम करायचंय? माझ्या माहितीत काही जमिनी आहेत, त्यावर शाळा उभी राहू शकते. तर आपण काय करू, इथे आपण आपली स्वतःची शाळा सुरू करू. ते सगळं काम मी बघेन, पण प्लीज फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. मी करून दाखवेन अनिकेत, करून दाखवेन. बघ, म्हणजे तू विचार करतो तुझा, मी काही आग्रह करणार नाही. मोरुगका, मी तयार आहे तुमच्यावर विश्वास ठेवायला, पण मला एकदा या विषयावर बाई आजीशी बोलायला लागेल. त्यानंतरच जो काय तो निर्णय घेऊ. ओके? थँक्यू सो मच अनिकेत, थँक्यू सो मच. पिस्ता फ्लेवर की ग्वावा फ्लेवर, कुठल्या फ्लेवरचा आईस्क्रीम खाणार सांग, लगेच ऑर्डर करतो. अनिकेत, आयुष्यात कधीतरी सिरियस होता येणार आहे का तुला? काय गरज होती आज शांभवीला घरी घेऊन यायची? आपलं ठरलं होतं ना की शांभवी या विषयावर आपण बोलायचं नाही. मग कशाला घरी घेऊन आलास तिला? तुला ना दुसऱ्यांच्या फिलिंग्सची कदरच नाही अनिकेत.
हा हा म्हणजे फिलिंग्स आहेत हो ना. काय ग छबे, तू केव्हा आलीस? काय ग, काय बोलायचंय का? बाईजी मला ती मुलगी गडबड वाटतेय. शांभवी? हो हा, काय वाटतंय ग? बाईजी तूच बघ, ती मुलगी आपल्या घरात आल्यापासून सारखे प्रॉब्लेम होत आहेत. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण प्रॉब्लेम झाला होता. तुझ्या नावाच्या पाठीवर कोणीतरी ओरखडे ओढले होते. त्यानंतर ऑफिसमध्ये, आपल्या ऑफिसच्या इथे तुझ्यावर कोणीतरी जोरात दगड मारला होता. साकेत दादूच्या वाढदिवसामध्ये पण खूप गोंधळ झाला आणि एवढं सगळं करून काय तिने नकारच दिला. बाईजी तू बघितलंस ना ती घरामध्ये आपला कशी वावरते, सगळ्यांशी कशी बोलते ते. मला ना सतत असं वाटतं की ते ना मुद्दामून खोटं आणि गोड गोड सगळ्यांशी बोलत असते. का कोण जाणे, पण पण मला ना ती आपलीशी नाही वाटत. मुळात मला ती चांगली मुलगीच नाही वाटत. बाईजी आपल्या दादूच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. बाईजी मला तरी असं वाटतं की तू तुझ्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार कर. आपण असं घाईघाईमध्ये तिला लग्नाची मागणी घालायला नको जायला. नाही नाही, आता हा निर्णय मागे घ्यायला लावू नकोस हा. तुला कसं समजावून सांगू ना तेच कळत नाहीये मला. मला त्रास होतोय, खूप घालमेल होतीये माझी. माझं कोणत्याच कामात लक्ष लागत नाही अनिकेत. आता पाहिलंच ना, शांभवी समोर आल्यानंतर किती ऑकवर्ड फील करत होतो मी. करेक्ट करेक्ट. पण हे सगळं तुझ्या बरोबर का होतंय याचा विचार केलायस कधी? हे साकेत दादा, कारण तू प्रेमात आहेस. आणि सी, हा एक्सपिरियन्स सगळ्यांना नाही. आय मीन मला काय वाटतं माहिती का, की तुझ्याजवळ तुझं प्रेम आहे, त्याला असंच गमवू नको. प्रेम, लव, या फिलिंग्स खूप स्पेशल असतात. आणि तुला मिळालेलं प्रेम गमवू नकोस लुजर सारखं. ते जिंकून दाखव, फायटर सारखं. झालं जो पोएटिक बोलून झालं? नाही, माझं बोलून नाही झालंय अजून. तुला ना कळत नाहीये. यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सी, तुझ्याकडे ना हा जो चान्स आहे ना, लास्ट चान्स आहे असं समज. परत मिळणार ना तुला असा चान्स. अरे तुझं प्रेम तू मिळव ना. अँड आय बिलीव्ह तुला ते मिळणार. आय नो जरा फिल्मी आहे पण खरं आहे. आणि साकेतदा, मनापासून एखादी गोष्ट मागितली ना तर पूर्ण युनिव्हर्स तुम्हाला ती गोष्ट मिळवून द्यायला सपोर्ट करतं. साकेत दादा, आता लास्ट टाइम आपण शांभवीच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी मागणी घालूयात. जर त्यानंतर पण तिने नकार दिला तर मग आय प्रॉमिस यू मी इथून पुढे शांभवीचा विषय तुझ्या पुढे कधीच काढणार नाही. पण एकदा शेवटचा आपण ट्राय करूयात प्लीज. ठीक आहे. छवी, तू ज्या ज्या घटना आता सांगितल्यास ना त्या योगायोग असू शकतात. त्यामुळे शांभवी वाईट मुलगी आहे असा अर्थ होत नाही ना त्याचा. अगं तिचा या गोष्टीशी थेट संबंध नाहीये. असं होतं ना की कावळा बसला आणि फांदी तुटली, तसं आहे ते. छवी, हे बघ, मी तुला अजिबात चुकीचं ठरवत नाही. शांभवी बद्दलचे तुझे काही अंदाज बरोबर असू शकतात. मला ते मुद्दे खोडून काढायचे नाहीयेत. अगं पण साकेत त्या मुलीवर प्रेम करायला लागलाय, हे कसं आपण विसरू शकणार सांग मला. त्याच्या डोळ्यात ना पहिल्यांदा मी कुठल्या मुलीबद्दल प्रेम बघितलं. लहानपणापासून त्याने अनेक गोष्टी स्वीकारल्या, दुःख पचवले, त्याच्या आई वडिलांना गमावले,
भावंडांना समजून घेत कधी कुठला हट्ट केला नाही. आता जर त्याला त्याचं प्रेम होणार आहे तर त्यात आपण मोडता घालायचा, त्यातनं काही मार्ग काढायचा. तूच सांग. एक छोटीशी इच्छा आहे ग तशी की त्याचं शांभवी बरोबर लग्न व्हावं. तीही आपण पूर्ण करायची नाही. मी यासाठी प्रयत्नही नाही करायचा. पण बाईजी माझं मन मानायलाच तयार नाहीये की ती शांभवी. एक मिनिट, माझ्याकडे एक तोडगा आहे. काय? हे बघ, आपण गुरुजींना ना साकेत आणि शांभवी दोघांच्या पत्रिका दाखवू. आता खरं काय आणि खोटं काय ते कळेलच ना. म्हणजे काय चांगलं आहे काय वाईट आहे, है ना. ओके ठीक आहे चालेल. गुरुजी कधी चुकीचं नाही सांगत. हा मग मी असं करते, अनिकेतला सांगते शांभवीची पत्रिका मागून घे. हा? नाही नको 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 नको. अरे अगं बाईजी मी तुझं ऐकलंय ना, आता तू माझं ऐकायचं. बोल. शांभवीची पत्रिका मी स्वतः मिळवणार. तू तू दादूला आणि फिरंग्याला यातलं काहीही कळू देऊ नकोस. हं? नंतर गुरुजी जे सांगतील ना त्यानंतर बघू आपण काय करायचं. ठीक आहे? ठीक. ठीक आहे ना. ओके चालेल. गुड नाईट. गुड नाईट. एक मिनिट चले. पण समजा पत्रिका जुळली तर मात्र त्या नात्यातून माघार घ्यायची नाही. कबूल? कबूल.